लढावानी जिंकून दाखवा असं आव्हान दिलंय. हे बघा, एकतर आमदारकीला मी 6 वेळा निवडून आलो. चेतन दादा, मला तिकीट न दिल्यामुळे मला निवडणुकीत उभं राहिलो नाही. मी आयुष्यात एखादी दुसरी निवडणूक छोटी वगळता एकही निवडणूक मी हरलेलो नाहीये. सहकारामध्ये असेल, बँकांचे असेल, मार्केट कमिटी असेल, क्रेडिट सोसायटी असतील, देखरेख संघ असतील का अनेक संस्था, साखर कारखान्यासहित, कोऑपरेटिव्ह बँकांसहित मी कधी हरलेलो नाहीये. त्यामुळे मी हरलो बिरलो हे गिरीश भाऊ सांगताय ते दिशाभूल, ते फ्रस्ट्रेट झालेले. दुसरा विषय आहे की गिरीश म्हणतो किंवा लोकसभेला उभं राहून दाखवा कशाला, मी राहणारच आहे. तुझ्या सांगितल्यामुळे मागे राहणार आहे. माझी उमेदवारी माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी ज्यावेळेस 6 महिन्यापूर्वी बैठक झाली, त्या पार्टीच्या बैठकीत नाही तर भर सभेमध्ये, लाख लोकांच्या सभेमध्ये या ठिकाणी माझी उमेदवारी घोषित केली. नंतरच्या कालखंडामध्ये प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माझी उमेदवारी घोषित केली. मी स्वतः वारंवार हे सांगितले की मी उमेदवार आहे. फक्त एवढंच आहे की इंडिया आघाडीकडनं ही जागा जर राष्ट्रवादीला मिळाली तर मी उभा राहील, काँग्रेसला मिळाले तर इंडिया आघाडीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. पण माझं आव्हान गिरीश भाऊलाच आहे. नाथा भाऊ तर आहेच, आता आमदार आहे, आमदारकीला लढवता कशाला? मी अजून 5 वर्ष आमदार आहे. तुम्हालाच आमदारकीमध्ये काय होतं तुम्ही बघा. आता वातावरण बदलत चाललेलं आहे. आता सत्तेचा माज आणि मस्ती आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणं हे आता अवघड चाललंय. जनता आता हुशार झाली. आता कापसावर गिरीश भाऊंना माझा म्हणणं आहे, नाथाभाऊला आव्हान दिल्यापेक्षा आव्हान सरकारला त्यांनी कापसाचे भाव वाढवले पाहिजे. नाही तुम्ही राजीनामा घे. सोयाबीनचे भाव आहे, कापसाचे भाव आहे, दुधाचे भाव आहे, कांद्याचे भाव आहे. इतका घराघरात शेतकरी ठार मेला, त्या शेतकऱ्यांसाठी राजीनामा द्या ना. त्याच्यासाठी का तुम्ही बोलत नाही आहे? म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मंत्रिपदावर आहे, त्या शेतकऱ्यांसाठी काय करायला तयार नाही. दुसरी इकडे आव्हान प्रति आव्हान देत बसता. माझं आव्हान आहे गिरीश भाऊला, मी तू आहेच उमेदवार. तुम्ही तुमची उमेदवारी नुसती डिक्लेअर करून बघा बरं, मी उमेदवार आहे. उमेदवारी घेणं वेगळी, नुसता भारतीय जनता पार्टीकडनं मी उमेदवार उभा राहणार आहे एवढं नुसतं डिक्लेअर करून नका. तुमच्यात हिंमत आहे काय? तुम्ही नाही करू शकत. मी जसं म्हणतो की यास मी उभा राहणार आहे, मला जर तिकीट मिळालं तर. म्हणजे तिकीट मिळाल्यापेक्षा माझा तिकीट दिलेलंच आहे जवळपास, फक्त माझ्या राष्ट्रवादीला मिळायला पाहिजे. माझ्या तब्येतीची थोडीशी काळजी घेऊन मी हे करणार आहे. तसं गिरीश भाऊने उद्या सांगा, माझं आव्हान गिरीश भाऊने स्वीकारावं की हो मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आहे जसं मी सांगतो. तर गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारावं. ताकद असेल तर स्वीकारावं, नाही तर दुसऱ्याला आव्हान प्रति आव्हान द्याव्यात. तुमचे किती आव्हानं तुम्ही स्वीकारताय मला माहिती आहे. मागच्या कालखंडामध्ये मी आजारी पडलो त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की आजार बोगस आहे, सहानुभूतीसाठी घेतलेला आहे, असं केलेलं आहे. त्यावेळेस मी आव्हान दिलं होतं की या भर चौकामध्ये मला जोडे मारायला, तुम्ही तुम्हाला जोडे मारायला जर खोटं असेल तर. अजूनपर्यंत तरी गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारलेलं नाही. काय तुमच्यात दम आहे, काय हिंमत आहे? अरे मोठ्या मनाने यायला पाहिजे होतं भर चौकामध्ये, या मी चुकलो, तुम्हाला मारायचे तेवढे जोडे मारा. मी मारले नसते गोष्ट वेगळी, पण त्यांना आव्हान त्या स्वीकारा ना. तुम्हाला गिरीश भावांच्या आव्हानाला काय फार नसेल. गिरीश भावांना काय किंमत आहे?